नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर यशवंत माने. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर यशवंत माने यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या माडज या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. डॉक्टर माने यांनी उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये गुणवत्ता श्रेणी मिळवून लातूर येथील प्रख्यात दयानंद कॉलेजमधून आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढील वैद्यकीय शिक्षण डॉक्टर माने यांनी नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये MBBS ही वैद्यकीय शाखेतील पदवी संपादन करून तिथंच DGO ही पदव्युत्तर पदविका आणि त्याचबरोबर DNB ही पदवी देखील त्यांनी मिळवली. त्यानंतर डॉक्टर यशवंत माने यांनी भारतातील प्रख्यात मेडिकल कॉलेज पॉंडेचेरी संस्थेमध्ये जिमपेअर या संस्थेमध्ये प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभागात वरिष्ठ रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवा देखील बजावली. तामिळनाडू राज्यातल्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट विभागात 1 वर्ष ते सेवारत होते. या ठिकाणीच डॉक्टर यशवंत माने यांनी ऑल इंडिया इन्स्टन्स ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन नवी दिल्ली ही परीक्षा उत्तीर्ण करून पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप इन प्रोडक्टिव्ह मेडिसिन शिक्षणासाठी कोलकाता येथे प्रख्यात डॉक्टर BN चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षांची उच्च वैद्यकीय पदवी घेतलेले डॉक्टर यशवंत माने हे महाराष्ट्रातले पहिले डॉक्टर आहेत. डॉक्टर माने यांनी बोस्टन IVF इथून देखील उच्च शिक्षण घेतलंय. डॉक्टर यशवंत माने यांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रतिनिधींच्या परिषदांमधून व्याख्याने दिलेली आहेत. डॉक्टर यशवंत माने यांच्या नाशिक येथील अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये अत्याधुनिक IVF ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरामध्ये 1300हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा यशस्वी जन्म झालाय. भारतातल्या इतर कुठल्याही IVF सेंटरपेक्षा अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचा सक्सेस रेट हा सर्वाधिक आहे असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आज या विषयासंदर्भात आपण त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहोत. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. चर्चा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न येतो, वंध्यत्वासारखा भाग अतिशय महत्त्वाचा भाग असतो पती पत्नींच्या आयुष्यामधला. टर्निंग पॉईंट असतो, मूल हवं असतं आणि अर्थात कोणालाही ते अपेक्षित असतं. मात्र वंध्यत्व आहे एखाद्या जोडप्याला, मग ती पती असेल किंवा पत्नी असेल, हे आपण कधी केव्हा निश्चित करू शकतो? एखाद्या मॅरिड कपलला लग्न होऊन 1 वर्ष होऊन सुद्धा रेग्युलर शारीरिक संबंध ठेवून जर मूल व्हायला काही अडचण येत असेल तर अशा जोडप्यांना आपण वंध्यत्व हा प्रॉब्लेम आहे असं आपण निष्कर्ष करतो. लग्नाला 1 वर्ष होऊन सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल देन वी कॉल इट ॲज इन्फर्टाईल कपल. बरं, पण हे जर वंध्यत्व टाळायचं असेल, आपल्याला वंध्यत्व जर यायचं नसेल किंवा येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यावरती काही उपाय असतात? हे दोघांनाही लागू होतात, पुरुषांनाही लागू होतात आणि स्त्रियांनाही लागू होतात. स्त्रियांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थूलपणा नको आहे, लाईक रेग्युलर एक्सरसाइजेस हवे, जंक फूड चं प्रमाण कमी करावे, प्लस कमीत कमी व्यसन किंवा व्यसन नसणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुरुषांना लाईक व्यसन नको आहे, लाईक खूप उष्णतेच्या ठिकाणी काम करण्याची पद्धत नको आहे. अशा अनेक गोष्टी आहेत जे दोघांना, पुरुषांना आणि स्त्रियांना हे लागू होतात. सो दॅट ते वंध्यत्व जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांना प्रेग्नन्सीला प्रयत्न करायचे आहेत तेव्हा वंध्यत्व हे टाळू शकतात. नक्की. पण ह्याच्यामध्ये कारणं जर आपण म्हटली, म्हणजे पुरुषांमधली कारणं आणि स्त्रियांमधली कारणं, तशी काही वेगळी वेगळी कारणं आपल्याला सांगता येतात का वंध्यत्वाबाबतची? तर आपण डिवाइड जर केलं, पुरुषांमधले कारणं वेगळे आहेत आणि स्त्रियांमधले कारणं वेगळे आहेत. स्त्रियांमध्ये सर्वात मोस्ट कॉमन स्त्रीबीज तयार न होणे, गर्भनलिका ब्लॉक असणे, गर्भपिशवीमध्ये काय प्रॉब्लेम असणे आणि इतर कारणं. हे 30-30-30 30-30-60 30-60 आणि 90 आणि 10% इतर कारणं आपण स्त्रियांमध्ये डिवाइड करतो. तसंच पुरुषांमध्ये सर्वात मोस्ट कॉमन प्रॉब्लेम जो आहे वंध्यत्वाचा, हे ॲबनॉर्मल सिमेन पॅरामीटर्स म्हणजे वीर्यामधले दोष, लाईक शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणू नसणे, शुक्राणूची चपळाई नसणे किंवा वीर्यामध्ये इन्फेक्शन असणे, हे झाले सिमेन वीर्यामधले प्रॉब्लेम. प्लस पुरुषांना शारीरिक प्लस मानसिक आजारी असू शकतो जेणेकरून वंध्यत्वावरती त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. नक्की. सर, स्त्रियांच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही आता उल्लेख केला, आणखीन एक समस्या अनेक स्त्रियांच्या बाबतीमध्ये, आता खरं तर अनेक मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा ही जाणवते, ती म्हणजे मासिक पाळीमधली अनियमितता.
तर या संदर्भामध्ये आपल्याला काही उपाय करता येतात का किंवा त्याच्या संदर्भात आपण काही करू शकतोय का? आता हल्ली हे मासिक पाळीची अनियमितता जी आहे तर मोस्ट कॉमन कॉज आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा PCOD हा प्रॉब्लेम असणे. PCODमध्ये काय होतं की मासिक पाळी रेग्युलर येत नाही आणि जोपर्यंत एका स्त्रीला मासिक पाळी रेग्युलर येत नाही आहे तोपर्यंत तिचे चांगलं स्त्रीबीज तयार होत नाही आहे, त्याचं ओव्ह्युलेशन होऊन रप्चर होत नाही आहे आणि ते स्त्रीबीज फलन होणार नाही. सो कोणत्याही स्त्रीला जर सर्वात बेसिक गोष्ट प्रेग्नन्सीसाठी जर आपण कंपेअर जर केली तर रेग्युलर सायकल्स येणे किंवा रेग्युलर मासिक पाळी येणे. जर मासिक पाळी रेग्युलर येत नसेल तर सर्वात कॉमन रिझन आहे PCOD किंवा पॉलिसिस्टिक अपीअरन्स ऑफ द ओव्हरीज. ह्याच्यामध्ये काय होतं की स्त्रीबीजाची वाढ होते, एक ठराविक लेवलपर्यंत होते, पण ते पूर्णपणे मॅच्युअर स्टेजपर्यंत वाढ होत नाही आहे. जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा आपल्याला दिसतं की भरपूर ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज भरलेले आहेत, पण त्याची वाढ त्या ठराविक लेवलपर्यंत होऊन ते रप्चर होत नसल्यामुळे त्यातलं बीज बाहेर येत नाही. तर मग अशा केसेसमध्ये जे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत एस्पेशली मुलींमध्ये की वजन लाईक आपल्या पर्टिक्युलर रेंजमध्ये असणं, लाईक आपण एक नॉर्मल BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स. तो नॉर्मल BMI हा 19 ते 24च्या आसपास पाहिजे. 25 अँड अबव हे आपण ओव्हरवेट आपण मध्ये कॅल्क्युलेट करतो. 25 to 30 हे आपण ओबेस म्हणतो आणि 35 अँड अबव हे मॉर्बिडली ओबेस असतात. पण मेजॉरिटी मुली हा ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये असतात 25 to 30 ह्याच्यामध्ये. तर यांना आपल्याला एवढंच त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की तुमचा जो मेन प्रॉब्लेम आहे तुमची ओव्हरवेट असल्यामुळे तुमची मासिक पाळीची अनियमितता झालेली आहे. युजली बऱ्याच स्त्रियांचं असं म्हणणं असतं की माझं वजन वाढल्यामुळे माझे पिरियड्स इरेग्युलर झालेत. असं नाही आहे, पण ॲक्च्युली इट इज द अदर वे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की लाईक माझे पिरियड्स इरेग्युलर असल्यामुळे लाईक वजन वाढते, पण इट इज अदर वे. वजन वाढल्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होतात आणि पिरियड्स इरेग्युलर झाले की मग स्त्रीबीज बनणे आणि रप्चर होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि इव्हेंच्युअली प्रेग्नन्सी राहत नाही. पण आता जसं तुम्ही म्हणताय की आता म्हणजे मासिक पाळीमधला जी अनियमितता आहे ती समजा आपण दूर केली उपाय करून वगैरे, तर वंध्यत्वासाठी म्हणजे वंध्यत्व दूर होण्याकरता ते एक कारण ठरू शकतं का? म्हणजे त्यामुळे वंध्यत्व गेलं असं होऊ शकतं? बिलकुल होऊ शकतं. जर PCOD हा प्रॉब्लेम असेल आणि ओव्हरवेट हा जे फॅक्टर असेल की त्या जोडप्यांमध्ये की ज्याच्यामुळे वंध्यत्व त्यांना फेस करावं लागतं, त्या स्त्रीने त्यांना काय समजा एका स्त्रीचं वजन एक 60 kg आहे पाहिजे आणि तिचं वजन राऊंड अबाउट 67-68 kgs आहे. सो वी डोंट एक्सपेक्ट की तिने 60-58 पर्यंत तिने वजन कमी करावं. हार्डली 2 ते 3% जरी त्या स्त्रीने वजन कमी केलं तर तिचे पिरियड्स रेग्युलर होतात, चांगल्या प्रकारचे बीज तयार होऊन ओव्ह्युलेशन होऊन प्रेग्नन्सी राहायला मेजॉरिटी जोडप्यांना प्रेग्नन्सीचा रिझल्ट मिळतो. बरं सर, आता सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला भाग तो म्हणजे डायग्नॉस. वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो त्याचं डायग्नॉस आपण कसं करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यावरचे जे प्रभावी उपाय आपण म्हणतोय ते प्रभावी उपाय कसे आहेत आत्ताच्या या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये? डायग्नोसिस ऑफ इन्फर्टिलिटी हे सिम्पल आहे. एखादं जोडपं जर लग्नाला 1 वर्ष होऊन जर तुमच्याकडे आलं आणि एक डिटेल हिस्ट्री टेकिंग घेतो, त्याच्यामध्ये पेशंटचं वय बघतो. एज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इन्फर्टिलिटी. जेवढं स्त्रीचं वय जास्त तेवढं प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडथळे निर्माण होतात. लग्नाला किती वर्ष झाले हे महत्त्वाचं आहे. लग्नाला जास्त वर्ष झाले असतील तर इन्फर्टिलिटीचे बरेचसे कारणं असू शकतात. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची मासिक पाळी रेग्युलर आहे की नाही. जर मासिक पाळी रेग्युलर असेल तर आपल्याला स्त्रीबीज तयार होणे ओव्हरियन फॅक्टर फॉर इन्फर्टिलिटी हे रूल आउट करता येतं. तिसरं प्रिव्हियस काय प्रेग्नन्सी राहिली की नाही. जर प्रिव्हियस प्रेग्नन्सी जर राहिली असेल मग त्याचं आउटकम काय होतं, काय मिसकॅरेज झालेलं आहे का, गर्भनलिकेमध्ये प्रेग्नन्सी होते का, प्रिव्हियस काय हेल्दी बाळ आहे की नाही, आणि प्रिव्हियस ट्रीटमेंट त्यांनी काय घेतलेली आहे त्या जोडप्यांनी, काय टॅबलेट्स घेतलेल्या आहेत ओव्ह्युलेशन इंडक्शनसाठी, काय एक्सरे केलेला आहे गर्भनलिकेचा आणि गर्भपिशवीचा, किंवा काय डायग्नोस्टिक लॅप्रोहिस्टोस्कोपी होऊन काय निदान लागले की नाही, आणि प्रिव्हियस ट्रीटमेंट काय IUI सारखी ट्रीटमेंट ऑलरेडी त्या जोडप्यांनी घेतली की नाही, किंवा प्रिव्हियस IVF सायकल केली की नाही, हे आपल्या हिस्ट्रीमधनं सर्व डिटेल्स समजतात. अच्छा, आता जे IVF सायकल्स आपण म्हणतोय तर IVF सायकल म्हणजे नक्की काय असतं? IVF सायकल म्हणजे ही एक प्रोग्राम्ड सायकल असते जेणेकरून आपण त्या फिमेलला इंजेक्शन्स देऊन
सुपर ओव्ह्युलेशन नावाचा प्रकार करतो. नॉर्मली प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीमध्ये एक स्त्रीबीज तयार होतं, पण IVF मध्ये आपला उद्देश असतो की सर आपले 10 ते 12 फॉलिकल तयार व्हावे. मग त्या अनुषंगाने मग पेशंटला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सोनोग्राफी केल्यानंतर ठराविक प्रकारचा डोस आणि एक इंजेक्शन्स आपण सुरू करतो. मग सुरुवातीला एक 5 दिवस इंजेक्शन्स देतो आणि मग 6व्या दिवशी सोनोग्राफी करून आपण बघतो की स्त्रीबीजाची वाढ कशी होते. मग मेजॉरिटी केसेसमध्ये 6व्या दिवशी एक आयडिया येऊन जाते की ह्याचा रिस्पॉन्स कसा आहे. रिस्पॉन्समध्ये 3 प्रकार असतात. एक जो अपेक्षित रिस्पॉन्स आहे, जसं मी बोललो की 10 ते 12 फॉलिकल तयार व्हावे असा आपण इंजेक्शन्सचा प्रकार आणि डोस देतो. दॅट इज अ नॉर्मल रिस्पॉन्स. काय काय जणांचा रिस्पॉन्स कमी होतो. वाढत्या वयामध्ये आपण कॉमनली बघतो की इंजेक्शन्स देऊन पण जेवढे काय 10-12 फॉलिकलच्या ऐवजी 1-2 किंवा 3च फॉलिकल तयार होत आहे, त्याला आपण हायपो रिस्पॉन्स म्हणतो. आणि एक एस्पेशली PCOD केसेसमध्ये आपण हायपर रिस्पॉन्स नावाचा प्रकारही आपण बऱ्याच वेळेस बघतो. हायपर रिस्पॉन्स म्हणजे आपली अपेक्षा आहे की 10 ते 12 फॉलिकल तयार होतील, पण तेवढा डोस दिल्याने ते पेशंट साधारण 20 ते 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण फॉलिकल तयार करतात. त्याला आपण हायपर रिस्पॉन्स. पण ॲक्च्युली आपल्याला आयडियल रिस्पॉन्स जो पाहिजे हे ॲडिक्वेट 10 ते 12 फॉलिकलचाच पाहिजे. हायपर रिस्पॉन्स पण एवढा चांगला नाही आहे आणि हायपर रिस्पॉन्स पण आपल्याला एक्सपेक्टेड नसतो. मग हे झाल्यानंतर मग पेशंटला परत एक 5 दिवस इंजेक्शन्स देतो. जेव्हा स्त्रीबीज एक 18 मिलीमीटरचं साईजचं जातं तेव्हा मग आपण त्याला मॅच्युअर झाला असं आपण म्हणू शकतो. मग मॅच्युअर झाल्यानंतर मग एक ट्रिगरचं इंजेक्शन देऊन 35 तासानंतर ते आपण स्त्रीबीजाचं त्याला सर्जिकल केसेसमध्ये ओव्हम पिकअप म्हणतो. समजा 12 स्त्रीबीज तयार झाले, सगळे मॅच्युअर झाले, 6 एका ओव्हरीमध्ये. मग 35 तासानंतर मग आपण ओव्हम पिकअप करतो. ओव्हम पिकअप प्रक्रिया म्हणजे काय, पेशंटला एक भूल देतो आणि भूल देऊन सोनोग्राफीद्वारे ते स्त्रीबीज बाहेर काढतो लॅबमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये. मग ते स्त्रीबीज बाहेर काढल्यानंतर ते स्त्रीबीज मग एम्ब्रिओलॉजिस्ट चेक करतात कसे स्त्रीबीज आहेत, मॅच्युअर आहेत, इमॅच्युअर आहेत. आणि मग ते ग्रेडिंग झाल्यानंतर मग पुरुषांचं सिमेन सॅम्पल घेतो. त्यातनं मग बेस्ट स्पर्म सेपरेट करतो पुरुषांच्या वीर्याच्या सॅम्पलमधून. आपल्याला समजा एक 14 चांगल्या क्वालिटीचे मॅच्युअर एग्स मिळाले तर आपल्याला एक 14 हेल्दी स्पर्म्स हवे असतात. मग एक स्पर्म निवडतो इक्सी टेक्निकने, त्याला मायक्रो मॅन्युप्युलेशन पद्धत म्हणतो. त्यांनी एक स्त्रीबीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्ट करतो आणि त्याला फर्टिलाइज करतो. मग फर्टिलाइज केल्यानंतर त्या एगला 3 दिवस इन्क्युबेटरमध्ये ग्रो करतो. मग 3 दिवस ग्रो करून मग तिसऱ्या दिवशी आपण चेक करतो की एम्ब्रिओची स्टेज काय आहे, डेव्हलपमेंट कशी आहे, किती सेल स्टेज एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओचं क्वालिटी कशी आहे, हे आपण एम्ब्रिओमध्ये चेक करतो. मग 3 दिवसाची वाढ झाल्यानंतर आपण मग तो मीडिया चेंज करतो तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी मीडिया चेंज केल्यानंतर त्याला आपण Day 5 मीडिया किंवा ब्लास्टोसिस्ट मीडियामध्ये ग्रो करतो. अजून 2 दिवस ग्रो करतो. म्हणजे त्या एम्ब्रिओला आपण Day 5 पर्यंत ग्रो करतो. 5व्या दिवशी मग आपण चेक करतो की किती ग्रेड 1 ब्लास्टोसिस्ट तयार झालेत. समजा 12 स्त्रीबीजामधने मला एक 6 चांगले ग्रेड 1 ब्लास्टोसिस्ट तयार झाले तर मी त्यापैकी 1 किंवा 2 ब्लास्टोसिस्ट निवडेन आणि ते ब्लास्टोसिस्ट मी गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करेन. आणि बाकीचे जे काय एक्स्ट्रा ब्लास्टोसिस्ट आहेत ते मी फ्युचरसाठी मी फ्रीज करून ठेवेन. कारण IVFमध्ये लाईक अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये आम्ही कन्सिस्टंटली मागच्या 10 वर्षापासून 60 to 70% हे ॲव्हरेज सक्सेस रेट देतो प्रेग्नन्सीचा. नक्कीच खूप छान अशी माहिती डॉक्टरांकडून. वंध्यत्वावर बोलू काही या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर यशवंत माने आपल्याला मार्गदर्शन करतात. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे. तुमच्या घरामध्ये मित्रपरिवारामध्ये जर अशा पद्धतीची समस्या असेल तर तुम्ही निश्चितपणे डॉक्टर माने यांना भेटू शकता आणि त्याकरता आत्ता TV स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेतच. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर यशवंत माने आपल्याला मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आधी पहिल्यांदा आपण घेऊया. सुरवसे आहेत पंढरपूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरवसे, काय समस्या आपली? हॅलो, टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न सलग विचारा. हा हॅलो. हा सर. हॅलो, बोला, तुमचा आवाज. हॅलो. हा सर,
पंढरपूरनं बोलतोय मी, नारायण चिंचोलीवरून. हॅलो हॅलो हॅलो, बोला बोला. आवाज येतोय ना सर? तुम्ही टीव्हीचा आवाज न ऐकता आमच्याशी बोला. फोन मध्ये हा बंद, टीव्हीचा आवाज बंद आहे सर. बोला, विचारा, प्रश्न विचारा. हे आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेत. हम्म, मग आम्ही एक 2 वेळेस मिसकॅरेज झाले आमच्या मिसेसचं. हम्म. त्याच्यावर आता 2-2.5 वर्ष झाले. त्याच्यावर काय म्हणजे गर्भधारणा होतच नाहीये. बर. हा, असा एक प्रॉब्लेम आहे. हम्म, हम्म. मग आम्हाला ते एक ठिकाणी सोलापूरला आम्ही दाखवलं होतं, ट्रीटमेंट घेतली होती तिथली. हो. मग तिथं सांगितलंय आम्हाला स्त्री बीजचा प्रॉब्लेम आहे म्हणून. आता एक 58 केजी घरच्यांचं वेट आहे. हम्म. त्याच्यावर काय तुमच्याकडे असेल तर ट्रीटमेंट ठेवा म्हणलं होतं. बर, ठीक आहे, आपण विचारू डॉक्टरांना. सर, काय सांगता येईल आपल्याला यानं? फाईन. आता हे बघा, बेसिकली आता सांगितलेल्या माहितीनुसार हा प्रॉब्लेम असं वाटतो की PCODचा प्रॉब्लेमनी लाईक तुम्हाला मिसकॅरेज आणि इन्फर्टिलिटीची समस्या आहे. तर अशा केसेसमध्ये काय होतं की ज्या स्त्रियांना PCOD असतं तर आणि जेव्हा स्त्रीबीज तयार होऊन रप्चर होतं, हे युजली हे पोस्ट मॅच्युअर स्त्रीबीज तयार होऊन रप्चर होतं. बरोबर. आणि जेव्हा नॉर्मल गर्भधारणासाठी आणि नॉर्मल बाळाच्या वाढीसाठी हे नॉर्मल मॅच्युअर स्त्रीबीज रप्चर होणं गरजेचं आहे. जर ते स्त्रीबीज जास्त वयाचं स्त्रीबीज जर असेल आणि ते रप्चर झालं असेल आणि ते जर फलन झालं तर इव्हेंच्युअली ते मिसकॅरेजमध्ये टर्मिनेट होतं. तर आपल्या केसमध्ये डेफिनेटली वजन कमी करणे एक साधारण 2 ते 3% म्हणजे साधारण एक 4 ते 5 किलो जरी त्यांनी वजन कमी केलं तर स्त्रीबीजाची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि जे बीजांडकोशमध्ये जे हायपर अँड्रोजेनिक एन्व्हायरमेंट जे झालेलं असतं ते हायपर इस्ट्रोजेनिक होईल आणि जेणेकरून चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज तयार होतील आणि चांगले स्त्रीबीज तयार होऊन ते रप्चर झाले की हेल्दी प्रेग्नन्सी होऊ शकते. निश्चितपणे. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटची 1-2 मिनिटं माझ्याकडे आहेत. लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी नावाची जी एक शस्त्रक्रिया आहे, दुर्बिणीच्या माध्यमातून जी केली जाते, त्याच्याबद्दल मला आता ऐकायचं आहे की ती कशा पद्धतीची शस्त्रक्रिया आणि ती का करायला लागते? फाईन. ज्या जोडप्यांना युजली इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम असतो, वंध्यत्व हा जो प्रॉब्लेम असतो, लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी ही टेस्ट एक डे केअर प्रोसिजर असते, ज्याला पेशंटला आम्ही सकाळी उपाशीपोटी ॲडमिट व्हायला बोलवतो आणि पेशंटला संपूर्ण भूल देऊन गर्भपिशवीची आतून आणि बाहेरून ही पूर्ण तपासणी होते. पहिलं आम्ही हिस्ट्रोस्कोपी करतो, गर्भपिशवीतलं आतलं अस्तर कसं आहे ते चेक करतो, गर्भपिशवीमध्ये पडदा आहे का, कुठे गाठ आहे का, गर्भपिशवीमध्ये कुठे ॲडेजन्स आहेत का नाही हे चेक करतो आणि जिथे ते प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम त्याच प्रोसिजरमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करतो. हे हिस्ट्रोस्कोपीमध्ये झालं. त्याच्यानंतर आपण मग लॅप्रोस्कोपीमध्ये बेंबीच्या वर एक थोडं इन्सिजन देऊन आतमध्ये कॅमेरा टाकतो. त्यामध्ये गर्भपिशवी कशी आहे, गर्भपिशवीला सूज आहे का, गर्भपिशवीला गाठी आहेत का, गर्भपिशवी मोबाईल आहे का, प्लस गर्भनलिका कशा आहेत, गर्भनलिका आणि ओव्हरीचं कोरिलेशन कसं आहे हे चेक करतो. प्लस बीजांडकोश किंवा ओव्हरीमध्ये PCOD सारखे चेंजेस आहेत की नाही किंवा सिस्ट आहे की नाही, एंडोमेट्रोटिक सिस्ट असू शकतं किंवा सिंपल सिस्ट असू शकतं हे चेक करतो. प्लस गर्भपिशवीच्या पाठीमागे ॲडेजन्स आहेत की नाही, एंडोमेट्रोसिस नावाचा प्रकार आहे की नाही हे चेक करतो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लॅप्रोहिस्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला चेक करता येतात आणि जिथे इथं प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपल्याला ह्या सर्जरीमध्येच आपल्याला ट्रीट करता येऊ शकतात. प्लस गर्भनलिका ओपन आहेत का ब्लॉक आहे ते चेक करता येतं आणि गर्भनलिका ब्लॉक असतील तर आपल्या हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलेशननी ब्लॉक ओपन करायचा आपण प्रयत्न करतो आणि त्यात जर आपण सक्सेसफुल झालो तर पेशंटला सिंपल गोळ्यांनी पण प्रेग्नन्सी राहू शकते. नक्कीच सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटची काही सेकंद माझ्याकडे आहेत, पण जाता जाता अशा संदर्भातल्या ज्या काही समस्या अनेक जोडप्यांना जाणवत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तर डेफिनेटली लाईक तुम्ही अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकला तुम्ही संपर्क करू शकता. आपल्या स्क्रीनवर मिस्ड कॉल नंबर आहे, तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतात किंवा डायरेक्टली तुमचे जुने रिपोर्ट्स घेऊन तुम्ही क्लिनिकला या. डॉक्टरांशी चर्चा करून तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमवर उपचार काय आहे हे जाणून घेऊन तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकतात. निश्चितपणे खूप खूप आभार सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.